नमस्कार, मी सिने अभिनेता अंकुश सवालाख। आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास स्वच्छता अभियानाचं पथनाट्य घेऊन पुरंदर तालुक्यात म्हणजे जेजुरीमध्ये आलो आणि आमचे परममित्र शिवाजीराव जोरंगे यांना समजलं की आमची टीम या ठिकाणी आली। त्यांनी आदबीनं आम्हाला बोलवलं, फोन केला, घरी बोलवलं, आमची राहण्याची सोय केली, खाण्यापिण्याची सोय केली। खूप आनंद वाटला। ज्यावेळेस एक कलाकार कलाकाराला भेटतो ना, त्यावेळेस कलाकाराची जाण त्याला असते। कारण शिवाजीराव सर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कलेने प्रसिद्ध आहेत, तुम्हाला तर माहीतच आहेत। चांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजमध्ये प्रसिद्ध ते आहेतच, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि आज खूप आनंद होतोय, आमच्यासारख्या कलावंतांना त्यांनी आसरा दिला, खूप आनंद होतोय। बघूयात ते काय म्हणतायत। नमस्कार सर। नमस्कार। काय वाटतंय तुम्हाला? बोला दोन शब्द। आनंद वाटतोय आणि तुम्ही आलात आमच्याकडे, आम्हाला तुमची सेवा करण्याची आणि तुम्हाला सहकार्य करण्याची जी संधी मला मिळाली ती एकमेकांना कलाकारांनी नेहमी महाराष्ट्रातील नव्हे तर विश्वामधील कलाकारांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं असतं। आणि दुसरं काय हो आयुष्यामध्ये, बरोबर आहे, एकमेकांना सहकार्य करा आणि सहकार्य घ्या। कारण कलाकारांना असंख्य अडचणी येत असतात। बरोबर आहे। त्यांची राहण्याची जेवणाची सोय आपापल्या पद्धतीने करा। आम्ही म्हणत नाही आम्हाला चांगलं पंचपक्वानमध्ये बरोबर आहे, ते द्या, भाजी भाकरी असेल ती द्या आणि एकमेकांना महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांना आपण एकमेकांना सहकार्य करूयात। धन्यवाद। बघा मित्रांनो, या ठिकाणी शिवाजीराव सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मी सुद्धा अभिनेता अंकुश सवालाख बारामतीमध्ये ज्यावेळेस शूटिंगला कलाकार येत असतात तेव्हा माझ्या घरी मी स्वतः कलाकारांची व्यवस्था करत असतो। कुठल्या कारण बाहेरून आलेल्या कलाकारांना लॉजिंग परवडत नसतं, जेवणाचं परवडत नसतं, परंतु मी स्वतः माझ्या घरी त्यांची सोय करत असतो। कारण एक कलाकारच कलाकाराची जाणू शकतो। म्हणून शिवाजी सर आणि आम्ही एकत्रित ज्यावेळेस आपला कलाकार महाराष्ट्रात कुठं जरी गेला तरी त्याला कुठल्या राहण्याची सोय गैरसोय झाली नाही पाहिजेत, हा पण आम्ही दोघांनी सुद्धा केलाय। येणाऱ्या काळात कलावंतांनी महाराष्ट्रातील लक्ष ठेवायचे की आपल्याकडे कलाकार आला तर एक दिवस तरी त्याला राहण्याची सोय सर्वांनी केली पाहिजे, हाच आमचा संदेश असेल। धन्यवाद।